आपल्या या गावामध्ये तरुण मित्रमंडळींनी आग्रह केला की भाऊ आमच्या गावामध्ये तुम्ही याल का? आणि मी लगेच हो म्हटलं. तर अशा आपल्या गावा कोठीमध्ये जो सत्कार समारंभ छोटासा मेळावा होतोय, या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित ज्यांनी आता आपले विचार व्यक्त केले, आमचे बंधू मार्गदर्शक रामभाऊ लांडे, ज्यांनी 16 दिवसाचं आंदोलन आपण सर्वांनी पाहिलं, पण त्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं मला जपण्याचं काम केलं, आंदोलनाला बळ देण्याचं काम केलं, आणि ते सातत्यानं त्या 16 दिवसापासून म्हणजे त्यावेळेसही ते 24 तास तिथंच होते आणि आतापर्यंत माझ्या सोबत कायम आहेत. हा लढा राज्यभर घेऊन लोकांमध्ये जायचा आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी जे मोलाचं योगदान देत आहेत असे आमचे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये गोविंद आबा जाधव असतील, ते सरपंच आहेत स्वतः, दुसरे सरपंच आमचे प्रल्हाद भाऊ नेमाने, माजी सरपंच बाबासाहेब जोशी, या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल भाऊ आदबाने, बाबासाहेब वैद्य, ऍडव्होकेट कैलास जारे साहेब, दुसरे आमचे आंबडहून विशेष या कार्यक्रमासाठी आलेले आमचे मोठे भाऊ ऍडव्होकेट मनजितजी भोजने साहेब, या ठिकाणी दादा रमेश भाऊ गायकवाड, आपल्या शेजारच्या गावचे तरुण सरपंच म्हणून महाराष्ट्रभर ज्यांचे एक ओळख झाली होती असे आमचे मित्र रामेश्वर काळे, उपस्थित सर्वच वडीलधारी मंडळी, आमच्या मायामाऊली आईल्यामाईंचे लेकी बऱ्याच या ठिकाणी आहेत, आणि तरुण मित्र सर्वांना जय मल्हार. मी पहिल्यांदा आपल्या सर्व कोठी ग्रामस्थांचं, सर्व गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आमच्या सत्काराच्या निमित्तानं आपला अमूल्य असा वेळ दिला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. बांधवांनो, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा हा आमच्यासाठी नवीन नाही. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमच्या आता लहान लहान लेकरांची सुद्धा रामभाऊ पीएचडी झालेली आहे, कारण हा लढा आम्ही सातत्यानं लढतोय. स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने या लढ्याची ज्योत प्रज्वलित केली, तेव्हापासून कितीतरी आमच्या बांधवांनी हा लढा उभा केला, प्रामाणिकपणे लढण्याचा प्रयत्न केला. समाजाने सुद्धा वेळोवेळी प्रामाणिकपणे तनमन धनानं या लढ्यामध्ये ताकदीनं साथ दिली, परंतु दुर्दैवानं हा लढा अजून काही यशस्वी होत नाही. मग वकील साहेब, आम्ही लढतोय, आमचा बाप आमचा आजोबा लढला, आमच्या पिढ्या लढत आलो, हा संघर्ष आमच्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये. जे आम्ही भोगतोय, आता सरपंच रामेश्वर काळे या ठिकाणी सांगत होते की आम्हाला काल पोलीस स्टेशनला बोलवलं, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. वकील साहेब, हे सगळीकडेच दाखल झाले आणि जास्त झाले. म्हणजे आम्ही संविधानिक मार्गाने भांडतोय, परवानग्या मागतोय, शांततेत आंदोलन करतोय, तरी गुन्हे दाखल होतात. हरकत नाही, आपल्यावर फक्त गुन्हेच दाखल झाले. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो आमच्या या देशाच्या सुपुत्रांनी आंदोलनांमध्ये गुन्हे दाखल झाले तर जेलमध्ये गेले. 1 दिवस, 8 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने, वर्ष जेलमध्ये काढले. त्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालंय. हे सहजासहजी मिळत नाही. इंग्रजांशी लढून आमच्या पूर्वजांनी, या देशभक्तांनी, स्वातंत्र्य योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवलंय. आमचा सुद्धा या इंग्रजांपेक्षाही जास्त कपटी राजकारण्यांसोबत गेल्या 80 वर्षांपासूनचा आमचा संघर्ष चाललाय. मग आम्हाला इतक्या सहजासहजी रामभाऊ देतील हे शक्य नाही. आम्ही एक स्वातंत्र्याचीच लढाई लढतोय. म्हणून जो संघर्ष आमच्या वाट्याला आला, जे गुन्हे आमच्यावर दाखल झाले, जे आम्ही आमचा जीव धोक्यात घालून प्राण पणाला लावून उपोषण मी एकटाच केलं असं नाही, शेकडो बांधवांनी या राज्यामध्ये कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी हे आमरण उपोषण केलेली आहेत. आम्ही आमचा जीव धोक्यात घालतो, रास्ता रोको केला की आमच्यावर गुन्हे दाखल होतात. हा संघर्ष आमच्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याचा हा मुक्ती संग्राम आपण सुरू केला. म्हणजे मी जे म्हणलो की आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जागतिक कीर्तीचं अप्रतिम असं संविधान दिलेलं आहे.
त्या संविधानाची जर खऱ्या अर्थानं अंमलबजावणी झाली असती तर आज या देशामध्ये, मी अजूनही जबाबदारीने बोलतो रामभाऊ, की संविधानाची जर अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली तर या देशात कोणत्याच व्यक्तीला कसल्याच प्रकारचं आंदोलन करायची गरज पडणार नाही. म्हणजे त्या संविधानामध्ये सगळं दिलंय, पण त्या संविधानाची दुर्दैवानं अंमलबजावणी होत नाही. म्हणून जे बाबासाहेबांच्या संविधानानुसार एसटी जमातीच्या लिस्टमध्ये 47 जमातींच्या लिस्टमध्ये जे 36 नंबरला आम्ही आहोत त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलंय, म्हणजे आमच्यावर ते पारतंत्र्यच एक प्रकारचं. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता आमच्या लेकरांच्या वाटेला संघर्ष न येता आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून एकदा शेवटचा लढा ताकदीनं लढूया. आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम हा लढा सुरू केला. आणि मी आपल्याला खात्रीनं सांगतो, कारण मी शपथ घेतली होती साहेब की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे, हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा असणार आहे. बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यावेळेस जो विश्वास ठेवला होता जालन्याच्या आंदोलनात, तो विश्वास समाजानं ज्या पद्धतीनं सार्थ ठरवला, समाजानं ज्या पद्धतीनं तनमन धनानं ताकदीनं त्या आंदोलनाला साथ दिली, समाज जागा झालाय. समाज आपल्या हक्क अधिकाराप्रती जागृत झालेला आहे, संघर्षासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. आणि ही जागरूकता आम्ही कायम ठेवली. हा लढा आता 100% शेवटचा होणार यात तीळ मात्र शंका नाही. पण इतकं सोपं नाही. जी व्यवस्था गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांपासून आम्हाला या अमृतरूपी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम करते, ती व्यवस्था फार शक्तिशाली आहे. एवढ्या सहजासहजी देणार नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, लेकरू जर खेळत असलं, माय जर काम करत असेल तर ती माय त्या लेकराकडे दुर्लक्ष करते. तिला असं वाटतं खेळतंय, चांगलं चाललंय. लेकराला भूक लागली तर रडावं लागतं, सांगावं लागतं की आई मला भूक लागली. थोडं रडून जर लेकरू शांत बसलं वकील साहेब, तर मायला असं वाटतं जाऊ दे, रडला असेल पुन्हा माय कामात लागते. मग ते पुन्हा जोरात रडलं की पुन्हा मायला असं वाटतं की आता जाऊन पुन्हा आवाज बंद झाला की पुन्हा माय शांत बसते, पुन्हा कामात लागते. जेव्हा लेकरू जोर जोरात रडतं त्यावेळेस आईला असं वाटतं की अरे आता याला जास्तच भूक लागलेली, आता याला पाजल्याशिवाय पर्याय नाही. मग ती बिचारी माऊली आपलं हातचं काम सोडून लेकराला पाजायला येते. इथं आमची सावत्र माय बसलेली आहे. आम्ही रडतोय, किती वर्ष झाले मागतोय, एवढ्या सहजासहजी देत नाही. आता आम्हाला आमच्या रडण्याचा आवाज थोडा वाढवावा लागेल. आणि तरी ऐकणार नाही तर मग पुढं काय करायचं. पण आता तो आवाज मोठा आम्हाला करावा लागेल, ती वेळ आली आहे. म्हणून जालन्याचं आंदोलन होत असताना जालन्याच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी तनमन धनानं ताकदीनं त्या लढ्याला बळ देण्याचं काम केलं. त्याबद्दल सगळ्यांचे एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. हे जे तरुण पोर आहेत या ठिकाणी, आमचे सरपंच हा रस्ता म्हणजे असं वाटलं राम भाऊ की जे आपण म्हणतो आदिवासी भागात दुर्गम्य अशा भागामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये जाताना जो अनुभव येतो, असं वाटतं हा भाग स्वातंत्र्यात नाहीच आहे, पारतंत्र्यात हे काय. तसं आज तुमच्या भागात येऊन मला वाटलं. मी काही इथं राजकीय भाषण करायला आलेलं नाहीये, पण फार दुर्दैव आहे, काय रस्ते काय अवस्था आहे. म्हणजे काळे माणसं जरी रस्त्याने चालत गेले ते गोरे होऊन बाहेर पडतील, कारण ते सगळा फकुटाच सगळ्या अंगावर जातो. या परिस्थितीत सुद्धा असलेल्या भागातून या अशा रस्त्यानं प्रवास करत हे सगळे तरुण, तुम्ही सगळे लोक जालन्याला येत होते, त्याच्याबद्दल तुम्हाला नतमस्तक होऊन तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि आता जे आपण येणाऱ्या 21 जानेवारी 2026 रोजी मुंबईच्या आझाद मैदानातून आमच्या आझादीचा एल्गार त्या ठिकाणी पुकारलेला आहे. जो धनगर जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतिकारी भूमीतून सुरू झाला, या लढ्याचा शेवट आपल्याला मुंबईमध्ये करायचा आहे. त्याचं कारण असं आहे भावांनो, की मी जे म्हणलं की इतक्या सहजासहजी देणार नाही, हे पण आपली परीक्षा घ्यायलेत. मी म्हणलं हा शेवटचा लढा होईल. का म्हणलं साहेब? कारण आम्ही मागतोय ते संविधानिक आहे, आम्ही मागतोय ते कायदेशीर आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, कायद्याचा असो का नसो, राजाच्या मनात जर असलं तर ते मिळू शकतं. राजानं आम्हाला वचन दिलंय. कोण आहे राजा? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी लाखो आमच्या बांधवांच्या समोर जगजाहीरपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो.
बरं नुसतं बोलले होते का? नाही, तर त्यांनी लिखित सुद्धा दिलं होतं. या देशाच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं, देशाच्या म्हणतो राम भाऊ मी, की पहिल्यांदा एखाद्या नेत्यानं एखाद्या पक्षानं अशा प्रकारे लिखित आश्वासन दिलं असेल. म्हणून आम्ही म्हणतो की मिळू शकतं. बरं इतकंच नाही, तर आता देशाचे जे सुप्रीम आहेत, सर्वोच्च नेते, सर्व शक्तिमान आहे नरेंद्र मोदीजी, यांनी सुद्धा पंढरपूरला ज्यावेळेस आले होते, त्यांनी सुद्धा लाखो लोकांच्या समोर सांगितलं होतं की मेरे भाई और बहनों, आपको इन लोगों ने फंसाया है, आपके वोट लिए सत्ता में आए, लेकिन आपके पीठ में खंजीर भोका है, आप हमें सत्ता दो. म्हणजे त्यांनी सुद्धा वचन दिलं होतं आणि देऊ शकतात. या देशामध्ये वकील साहेब 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण मोदीजींनी दिलं. कोणी मागितलं होतं? एक आंदोलन नाही, एक मोर्चा नाही, रास्ता रोको नाही, साधं निवेदन सुद्धा कोण दिलं नाही आणि मोदीजींनी दिलं. देऊ शकतात. राजा आहे, राजा बोले दल आले. मग जिथं देशामध्ये एकाही माणसानं मागितलं नाही, तुम्ही 10% देता. अरे आम्ही वर्षानुवर्षे मागतोय. शेकडो आंदोलन झाली, हजारो आमच्या बांधवांवर गुन्हे दाखल, आमच्या कित्येक बांधवांनी बलिदान दिलंय आणि तुम्ही सुद्धा वचन दिलंय. चला आता वचन पाळा, ही शेवटची संधी तुम्हाला हे ठणकावून सांगण्याची ही वेळ आलेली आता. कारण अभि नाही तो कमी नाही. आता राज्यात ताकदीनं भाजप सत्तेमध्ये, फडणवीस सत्तेमध्ये आहेत आणि देशात भाजप सत्तेमध्ये, मोदीजी सत्तेमध्ये, आणि यांनी पक्षाला वचन दिले. धनगरांच्या उपकारावर यांचं सरकार आलं हे स्वतः मान्य करतात. म्हणजे फडणवीस साहेब, मी साक्षीदार त्या गोष्टीत, ते म्हणतात की सरकार धनगरांमुळे आलं, मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो, एवढंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो. मग एवढे उपकार जर धनगरांनी तुमच्यावर केले, तर आता धनगरांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. आणि शेवटची संधी याच्यामुळे म्हणतो की पुढचं काही पाहिलं नाही. पुन्हा आता हे देवेंद्र फडणवीस राज्यात राहतात का नाही, मोदीजी राहतात का नाही माहित नाही, पण आता ते सर्व शक्तिमान आहेत. त्यांनी ठरवलं ते होऊ शकतं. म्हणून कायद्यात आहे, तुम्ही वचन दिलेलं आहे, तुमचं वचन पाळा आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा, हे ठणकावून सांगण्यासाठी आपल्याला 21 जानेवारीला आता मुंबईमध्ये जायचंय. आम्ही हा लढा प्रामाणिकपणे उभा केला. आमच्या डोक्यामध्ये समाजाच्या कल्याणाशिवाय, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाशिवाय कसलाही दुसरा विचार नाही. आपण सगळे साक्षीदार रामभाऊ इथं. आम्हाला जर काही स्वार्थ असता तर हे कुटाने करायची गरजच नव्हती, जीव धोक्यात घालायची गरजच नव्हती. मागच्याही वर्षी मी 16 दिवस तिथं पंढरपूरला बसलो होतो. जे पाहिजे ते, काही पाहिजे ते लोक द्यायला तयार आहेत. आम्ही वकील साहेब 1 रुपया कोणाचा घेतला नाही. हे सांगावं याच्यासाठी लागतंय की काही अपप्रचार करून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात आणि आमचे लोक साधे भोळे आहेत, अडाणी आहे. या दुष्प्रचाराला बळी पडून कुठेतरी कमजोर होऊ शकतात. म्हणून हे प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, या देशात कोणत्याही माणसाचा एखादा रुपया गेला असेल तर कोण सिद्ध करून दाखवा. आम्ही पैसा फक्त आणि फक्त समाजाचा घेतला, तो सुद्धा वकील साहेब कोणालाच फोन नाही केला. ज्या लोकांनी त्या उपोषण मंडपामध्ये, त्या आंदोलन स्थळावर पैसे दिले, ते पैसे नगदी घेतले, हा, आणि अकाउंटला पैसे घेतले, ते अकाउंटचं रेकॉर्ड आहे. तुमच्या गावातून किती पैसे दिले होते रामभाऊ? हा, टाळ्या वाजवा एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. म्हणजे तुम्ही स्वतः तिथं वेळ दिला आणि 41,000 रुपये तुम्ही दिले. हा तुमच्या पैशावर लढा चाललाय, हा तुमच्यासाठी लढा चाललाय, प्रामाणिकपणे चाललाय. इथून पुढे सुद्धा तुम्हाला आम्ही गाड्या दिल्या नाही, कोणा नेत्याने गाड्या दिल्या की तुम्हाला? तुम्ही तुमचे जमा केले. हा स्वाभिमानाचा लढा आहे, हा आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा प्रामाणिकपणे लढा आहे. इथून पुढचा लढा सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणेच लढायचा आहे. जिथं प्रामाणिकपणा आहे तिथं विजय निश्चित आहे. म्हणून आपण प्रामाणिकपणे लढूया आणि जिंकूया. आज मी आपल्या गावामध्ये, खरं म्हणजे सत्कार हे निमित्त सत्कार घेण्यासाठी नाही, पण तुम्ही जो सत्कार केलात, जे कौतुक आमचं केलं, ती जबाबदारी आमची अजून वाढलेली आहे. मी खरं म्हणजे तुमचे आभार मानण्यासाठी, कारण तुमचं गाव जागरूक आहे. मला माहिती होतं इकडे फार आतमध्ये रस्ते खराब आहे, जायला आपल्याला त्रास होणार आहे,
पण मला त्यांचा फोन आला तर मी एका मिनिटात हो म्हटलं. कारण मला माहिती हे लोक प्रामाणिकपणे जर इतका वेळ तिथं खर्च करतात, दूरवरून येतात, पैसा देतात, आपण या लोकांच्या भावना जपणं गरजेचं आहे. आमचं हे रामेश्वर काय तर कुठेही हजरच आहे. त्या गावातही मला जायचं होतं, म्हणलं चला. त्या गावामध्ये गेलो. तुम्हाला एकच विनंती करतो बांधवांनो, आपण ही लढाई 100% जिंकणार आहे. फक्त आम्हाला ही शेवटची लढाई म्हणून पूर्ण ताकदीनं लढायची आहे. मी खात्रीनं सांगतो, याच्यानंतर आंदोलन आमच्या लेकरांना करायची गरज पडणार नाही. एकदा सगळे मिळून एल्गार करूयात. आता फक्त तुमचे आभार मानणे, तुम्हाला आंदोलनात येण्याचं निमंत्रण माहिती देणे, याच्यासाठी मी इथं आलोय. ज्यावेळेस आंदोलन जवळ येईल मुंबईचं, त्यावेळेस तिथल्या काय नियोजन राहील, काय सूचना राहील, ते आपल्याला कळवल्या जाईल. आणि मला खात्री आहे की आपल्या गावातूनच नाही तर आपल्या पूर्ण परिसरातून ऐतिहासिकरित्या या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हाल, यात तीळ मात्र शंका नाही. तरुण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याला विनंती करल की आपल्या हातामध्ये सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ज्याला ज्या पद्धतीने या लढ्यामध्ये योगदान देता येतं, हा एकट्याचा लढा नाहीये. मी नेहमी सांगत असतो, एकट्यानं काहीच होत नाही, एकीनं काहीही होऊ शकतं. म्हणून ज्याला ज्या पद्धतीने या लढ्यामध्ये योगदान देता येईल त्यांनी योगदान द्यावं. ज्यांना आपला वेळ देता येतो, बुद्धी देता येते, पैसा देता येतो, तो द्यावं. आणि कुणाला काही नाही देता आलं तर आपल्या हातामध्ये मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहेत. जोपर्यंत आपला हा लढा संपत नाही, मी वाक्य काय वापरतोय, जोपर्यंत हा लढा आपला संपत नाही तोपर्यंत मोबाईलवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, वाढदिवसाच्या शुभेच्छा, याचं हे त्याचं ते, हे बाकी मेसेज नाही टाकलेत चालतं. मोबाईल उघडला की एकच मेसेज त्याच्यावर दिसला पाहिजे, धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम. आणि या सोशल मीडियामध्ये भावांना एवढी ताकद आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत, याला जबाबदार सोशल मीडिया आहे. मागच्या महिन्यात आपण नेपाळमध्ये एक घटना पाहिली, ते सरकार उलथवून टाकलं तिथल्या तरुणांनी, ते फक्त मोबाईलमुळे झालं. म्हणजे सोशल मीडिया. आज आपलं आंदोलन या जिल्ह्यातून राज्यात गेलं, राज्यातून देशात गेलं, याला जबाबदार सोशल मीडिया. कारण मीडिया आमची नाहीये, मीडिया सरकारची आहे आणि आम्ही सरकारच्या विरोधात आहे. आणि जे सरकारच्या विरोधात आहे ते मीडिया दाखवणार नाही. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो. म्हणून आपल्याला विनंती आहे की ही ताकद जी मोबाईल आमच्या हातामध्ये, आपण याचा उपयोग जर एक चांगल्यासाठी जर केला तर हा फार मोठा उपयोग होणार आहे. जोपर्यंत आपलं आंदोलन संपत नाही तोपर्यंत फक्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मेसेज आपल्या मोबाईलवर आला पाहिजे. मग आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, सगळे जे ग्रुप असतील, त्याच्यावर हा एकच विषय जर चालला, सरकार हे पाहत असतंय, सरकारच्या यंत्रणा या सोशल मीडियावर वॉच करत असतात. आणि मला खात्री आहे, जर राज्यभर, मी राज्यभरातल्या जनतेला, तरुणांना आवाहन करतो की जर 21 जानेवारी फार दूर आहे लांब, इथून जर 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे अजून 21 दिवस बाकी आहेत, या 21 दिवसामध्ये जर हा ट्रेंड जर चालला ना भाजप सरकारला की देवेंद्र फडणवीस, भाजप सरकार, खबरदार, तुम्ही दिलेला शब्द पाळा, पुढचे अनर्थ टाळा. आणि जर धनगराच्या लेकरांना एसटीचं प्रमाणपत्र नाही तर तुम्हाला मतदान नाही, हा एक ट्रेंड जर 21 दिवस चालला तर मी तुम्हाला खात्रीला सांगतो, एकालाही मुंबईत जायची गरज पडणार नाही. म्हणून ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी व्हायची विनंती करतो. आमच्या लेकरा बाळांचं भविष्य ठरवणारा हा लढा आहे. याच्यानंतर सरकार एक ताकदीनं राज्यात आणि केंद्रात राहील का नाही सांगता येत नाही. दोघांनी आम्हाला वचन दिलेले, दोघे जिवंत आहेत. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आपल्यात नाही, त्यांनी सुद्धा पंढरपूरला आले होते, तर वचन दिलं होतं, ते सुद्धा आज वर आहेत. ते पाहत असतील आणि म्हणत असतील की नरेंद्र, देवेंद्र, मी शब्द माझ्या हयातीत धनगरांना दिला होता, पाळू शकलो नाही, त्याचं दुःख मला आहे. तुम्ही तो शब्द दिलाय, तुमच्या जिवंतपणी पाळा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या शब्द पाळल्याचं समाधान मिळेल आणि माझ्याही आत्म्याला शांती मिळेल. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेब सुद्धा आपल्या सोबत वरतून आहेत. त्याच्यामुळे आपण ताकदीनं हा लढा लढूया आणि जिंकूया. परत एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत करून आमच्या लढ्याला बळ दिला, आमचा आत्मविश्वास वाढवला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ही सुद्धा मंडळी इथं आपला वेळ देऊन या ठिकाणी आले, सर्वांचा आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपण ताकदीनं लढूया आणि जिंकूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय मल्हार.